मित्रहो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. मित्रहो, आज आपण MA भाग 1 या MA भाग 1 मधील महत्त्वाचा जो पेपर आहे तो म्हणजे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण. MA भाग 1 अर्थशास्त्र या विषयात अतिशय महत्त्वाचा जो विषय मानला जातो तो म्हणजे सूक्ष्म आर्थिक विश्लेषण. या विषयावर आज आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. या विषयातील जो पहिला घटक आहे मित्र, या पहिल्या घटकामध्ये जो टॉपिक आहे तो टॉपिक म्हणजे मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत. या सिद्धांतावर आपण भाग 1 मध्ये सविस्तर थेरॉटिकल चर्चा केलेली आहे आणि या भागामध्ये आपण आकृतीच्या सहाय्यानं सविस्तरपणे स्पष्टीकरण करणार आहोत. तर मित्रहो, आपण आकृतीच्या सहाय्यानं या भाग 2 मध्ये आकृतीच्या सहाय्यानं सविस्तरपणे हा मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत समजून घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर या प्रकट पसंती सिद्धांतामध्ये काही गृहीतक आणि काही गुण दोषांची सविस्तरपणे चर्चा आजच्या या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. चला तर मग पाहूयात आकृतीच्या सहाय्यानं या सिद्धांताचं सविस्तर स्पष्टीकरण. मित्रहो, आपल्याला जी समोर स्क्रीनवर जी आकृती दिसते त्या आकृतीच्या सहाय्यानं आपण हा जो मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत आहे त्याचं स्पष्टीकरण करणार आहोत. मित्रहो, आकृतीमध्ये र ही किंमत आणि उत्पन्न रेषा आहे. या रेषेवर व तिच्या सभोवती फ, ब, प, ड व ई असे वेगवेगळी संत्री आणि सफरचंद या दोन्ही वस्तूचे गट पडलेले आहेत. यापैकी उपभोक्त्याने फ गटाला आपली पसंती दर्शवली याचा अर्थ असा होतो की उपभोक्ता इतर गटाऐवजी फ गटाची खरेदी करतो, म्हणजेच त्यांना पसंती दर्शवतो. याची 2 महत्वाची कारणे आहेत. पहिलं म्हणजे फ गट हा त्या उपभोक्त्याला प, ब, ड, ई या गटापेक्षा जास्त आवडतो, अथवा दुसरे महत्वाचे कारण म्हणजे फ गट हा इतर गटापेक्षा स्वस्त आहे. अशा परिस्थितीमध्ये असे आपणास लक्षात येते की उपभोक्त्याने फ गटाला इतर गटाऐवजी आपली पसंती दर्शवली आहे, किंवा फ गट हा इतर गटापेक्षा त्याला अतिशय महत्वाचा वाटतो. मित्र हो, आकृतीमध्ये कर ही किंमत आणि उत्पन्न रेषा कर या त्रिकोणातील कोणत्याही वस्तूची खरेदी उपभोक्त्याला आपल्या उत्पन्नाच्या साहाय्याने करता येते. म्हणजेच उपभोक्ता कर किंमत रेषेवरील फ, ब किंवा किंमत रेषेच्या खालील असणारे ड व ई हे गट खरेदी करू शकतो. समजा उपभोक्त्याने फ या गटाला पसंती दर्शवली, याचा अर्थ असा होतो की ब गट फ गटाप्रमाणेच कर या किंमत रेषेजवळ असून देखील उपभोक्त्याने ब गटाला पसंती न दर्शवता फ गटाला पसंती दर्शवलेली आहे, म्हणजे ब ऐवजी फ गट त्याला जास्त पसंत आहे. तसेच ड व ई गट फ पेक्षा त्याला कमी महत्वाचे वाटतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे ते किंमत रेषेच्या खालच्या बाजूला पडलेले आहेत. त्या गटांची खरेदी करून त्याचे काही उत्पन्न जे शिल्लक राहते, म्हणून ड व ई गट त्याला कमी महत्वाचे वाटतात. मित्र हो, प हा गट उत्पन्न रेषेच्या वरच्या बाजूला असल्याने आपल्या उत्पन्नाच्या सहाय्याने उपभोक्त्याला प गटाची खरेदी करता येत नाही व म्हणून तो प गटाचा विचारही करत नाही. मित्र हो, अशा रीतीने उपभोक्त्याने जर संत्री आणि सफरचंदाच्या गटाऐवजी प बिंदूत असणारा म संत्री प्लस न सफरचंद गटाला आपली पसंती दर्शवितो, अशा रीतीने उपभोक्ता आपली निवड पसंती ठरवते, म्हणजेच चॉईस बिकम इज अ प्रेफरन्स. अशा प्रकारे उपभोक्ता आपली बाजारातील ही वर्तवणूक करतो आणि आपल्या आवश्यक असणाऱ्या 2 गटांना समान पातळी देऊन आपला उपभोक्त्याचा समतोल म्हणजेच जास्तीत जास्त उपभोग घेण्याचा प्रयत्न ह्या मर्यादित उत्पन्नाच्या सहाय्यानं उपभोक्ता करत असतो.
मित्रहो, या आकृतीमध्ये आपण अतिशय स्पष्टपणे असं दाखवलेलं आहे की उपभोक्ता फज या गटाला का आपली पसंती दर्शवतो आणि तो गट त्याला किती महत्त्वाचा वाटतो इतर गटापेक्षा. अशा प्रकारे उपभोक्त्याची जी निवड प्रक्रिया आहे याला आपण प्रकट पसंती असं म्हणतो, ही या आकृतीच्या साहाय्यानं आपण स्पष्ट केलेली आहे. मित्र हो, आकृती अतिशय सोपी, समजून घ्यायला सोपी, सरळ आणि साधी आकृती आहे. या आकृतीचा सविस्तरपणे अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्र हो, आपण या आकृतीच्या साहाय्यानं मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत सविस्तरपणे चर्चा केलेली आहे आणि समजून घेतलेला आहे. मित्र हो, पॉल सॅम्युएल्सन यांनी आपला हा मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत मांडत असताना काही गृहीत धरलेली होती, काही परिस्थिती गृहीत धरल्या होत्या. त्या गृहीतकांची चर्चा आज आपण करणार आहोत. मित्रांनो, पहिलं गृहीतक होतं ते म्हणजे उपभोक्ता हा विवेकशील असतो, असं पहिलं गृहीतक होतं. यानंतर दुसरं गृहीतक असं होतं की हा सिद्धांत प्रबळ क्रमवारी म्हणजेच स्ट्रॉंग ऑर्डिनिंग या गृहीतकावर आधारित असून या अंतर्गत उपभोक्ता तटस्थ असत नाही, तर जे विविध संच असतात त्या संचापैकी एका संचाची प्रबळपणे निवड करतो व इतर संच नाकारतो. मित्रांनो, तिसरं गृहीतक असं होतं की उपभोक्त्याचे वर्तन हे सुसंगत असते. एखाद्या परिस्थितीमध्ये नाकारलेल्या संच तो पुन्हा तशाच परिस्थितीमध्ये निवडू शकत नाही. तर मित्र हो, चौथं महत्वाचं जे गृहीतक होतं ते म्हणजे उपभोक्त्याची पसंती ही सुसंगततेबरोबरच संक्रांतकही असते. म्हणजेच जर अ ब क असेल तर त्याचा अर्थ अ आणि क असाही होतो. मित्र हो, पाचवं जे महत्वाचं गृहीतक होतं ते म्हणजे मागणीची उत्पन्न लवचिकता ही धनात्मक असते. उपभोक्त्याचे उत्पन्न वाढल्यास त्याचा परिणाम म्हणून मागणीही वाढते. अशा या प्रमुख 5 गृहीतकावर हा पॉल सॅम्युएल्सन यांचा मागणीचा प्रकट पसंती सिद्धांत आधारलेला आहे. मित्र हो, या सिद्धांताचं स्पष्टीकरण केल्यानंतर या सिद्धांतामध्ये जे काही गुण आहेत या गुणांची चर्चा ही करणं अत्यंत आवश्यक आहे. गुण आणि दोष हे प्रत्येक सिद्धांताचे एका नाण्याच्या 2 बाजू असतात. तसंच या सिद्धांताचेही गुण अतिशय स्पष्टपणे या सिद्धांतात मांडलेले आहेत. तर मित्र हो, सॅम्युएल्सन यांच्या प्रकट पसंती सिद्धांताचे महत्त्व आपण खालील मुद्द्यांच्या आधारे चर्चा करूयात. मित्र हो, याचा पहिला जो गुण आहे तो म्हणजे व्यवहारवादी दृष्टिकोन. मित्र हो, प्रकट पसंती सिद्धांत हा उपभोक्त्याच्या बाजारातील प्रत्यक्ष वर्तणुकीच्या निरीक्षणावर आधारित असल्यामुळे तो आपल्याला अधिक व्यवहारवादी वाटतो. म्हणून व्यवहारवादी दृष्टिकोन हा अतिशय महत्वाचा गुण या सिद्धांताचा आहे. मित्र, यानंतरचा जो गुण आहे तो निर्णय सुसंगततेचे वास्तववादी गृहीत. मित्र हो, हा सिद्धांत उपभोक्त्याच्या विवेकशीलतेच्या आधारे नव्हे तर सुसंगततेच्या तत्वाच्या आधारे निर्णय घेतो. जसे वास्तववादी गृहीत प्रकट पसंती सिद्धांताद्वारे मध्ये असल्यामुळे ते सरस ठरते, म्हणून निर्णय सुसंगततेचे वास्तव गृहीत या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेला आहे. हा गुण दुसरा आहे. यानंतरचा जो तिसरा गुण आहे तो म्हणजे सातत्याचा त्यागाचा अभाव. मित्र हो, समवर्ती वक्रच्या दृष्टिकोनामध्ये समवर्ती वक्र सातत्यपूर्ण कंटिन्युअस होण्यासाठी वस्तूचे अगदी लहान भागामध्ये विभाजन करता येते असे अवास्तवपणे गृहीत धरण्यात आलेले आहे. परंतु प्रकट पसंती सिद्धांतामध्ये अशा कोणत्याही गृहीतकाची आवश्यकता नसल्याचे आपणास दिसून येते. मित्र हो, या प्रमुख गुणांच्या बरोबर आणखीही काही गुण आपल्याला सांगण्यात येतात. ते म्हणजे सॅम्युएल्सन यांचा प्रकट पसंती सिद्धांत आहे त्या प्रकट पसंती सिद्धांतातील उपभोक्ता हा सुज्ञ आहे. त्याचबरोबर सॅम्युएल्सनचा प्रकट पसंती सिद्धांत हा कल्याणकारी अर्थशास्त्राला पायाभूत ठरतो. अशा या प्रमुख गुणांच्या बरोबर म्हणजेच या सिद्धांताच्या श्रेष्ठत्वाबद्दल आपण चर्चा केलेली आहे.
मित्र हो, ज्या प्रकारे या सिद्धांताच्या दोषाची आपण चर्चा यानंतर आपण करणार आहोत. मित्र हो, ज्याप्रमाणे या सिद्धांताचं श्रेष्ठत्व किंवा महत्त्व आपण पाहिलं, त्याच प्रकारे या सिद्धांताचे काही दोषही काही तज्ज्ञांच्याकडून सांगितले जातात. तर या दोषांची चर्चा आता आपण सविस्तरपणे करणार आहोत. मित्र हो, पहिला दोष म्हणजे तटस्थतेच्या शक्यतेचा विचार केलेला नाही. मित्र हो, वास्तव जगामध्ये उपभोक्ता हा वस्तूच्या काही संचाबाबत तटस्थ राहू शकतो, ही शक्यता प्रकट पसंती सिद्धांतामध्ये दुर्लक्षित केलेली आहे. मित्र हो, यानंतरची जी दुसरी टीका किंवा दोष म्हणजे किंमत परिणामाचे विभाजन अशक्य. प्रकट पसंती सिद्धांताच्या आधारे किंमत परिणामाचे विभाजन हे पर्यायिता परिणामाने उत्पन्न परिणामामध्ये करता येत नसते. तिसरी जे दोष किंवा टीका आहे ती म्हणजे गिफेन वस्तूच्या मागणीला विश्लेषण करता येत नाही. मित्र, प्रकट पसंती सिद्धांत हा उत्पन्न लवचिकता धनात्मक गृहीत धरतो, त्यामुळे त्याच्या आधारे गिफेन वस्तूच्या मागणीचे विश्लेषण करता येत नाही. गिफेन वस्तूच्या बाबतीत उत्पन्न लवचिक असते की ऋणात्मक असते असं स्पष्ट होत नाही. यानंतरचा जो दोष आहे तो म्हणजे मागणी वक्राची निर्मितीची प्रक्रिया अस्पष्ट. मित्र हो, प्रकट पसंती सिद्धांतामध्ये मागणी वक्राची जी प्रकट होण्याची जी क्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला अस्पष्ट स्वरूपात या सिद्धांतामध्ये दिसून येते. मित्र हो, 5 नंबरची जी टीका केली जाते ती टीका म्हणजे बाजार मागणीचे स्पष्टीकरण दिलेलं नाही. मित्र हो, व्यक्तिगत मागणी वक्र तयार करण्यासाठी प्रक्रिया हा प्रकट पसंती सिद्धांतामध्ये दिलेली नसल्यामुळे व्यक्तिगत मागणी वक्राची बेरीज करून बाजार मागणी वक्र मिळवता येत नाही. अशा या प्रमुख 5 दोष हे सांगितलेले आहेत. तर मित्र हो, याप्रमाणे प्रकट पसंती सिद्धांताच्या काही मर्यादा जरी असल्या तरी उपभोक्त्याचे वर्तन हे वास्तववादी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न या सिद्धांतामध्ये छानपणे केलेला आहे. जरी या सिद्धांतावर दोष हे सांगितले जात असले तरी या सिद्धांताचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं आपणास दिसून येतं. कारण हा सिद्धांत उपभोक्त्याचे बाजारातील प्रत्यक्ष वर्तणुकीवर अवलंबून असल्यामुळे या सिद्धांताचे महत्त्व अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढल्याचे आपणास दिसून येते. तर मित्र हो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण मागणीच्या प्रकट पसंती सिद्धांताविषयी सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. ही चर्चा करत असताना भाग 1 मध्ये आपण सविस्तरपणे या सिद्धांताचं थेरॉटिकल स्पष्टीकरण म्हणजेच जे आपले वर्णनात्मक स्पष्टीकरण आहे याची चर्चा केलेली आहे. आणि हा जो भाग आहे भाग 2, या भाग 2 मध्ये आकृतीच्या साहाय्यानं अतिशय स्पष्टपणे स्पष्टीकरण केलेलं आहे. त्याचबरोबर या प्रकट पसंती सिद्धांताची जी काही गृहीतकं आहेत त्या गृहीतकांची चर्चा केलेली आहे. आणि या गृहीतकांच्या बरोबरच या प्रकट पसंती सिद्धांताचे काही गुण आहेत आणि गुण आणि दोष अशा दोन्ही बाजूंची आपण चर्चा या लेक्चरमध्ये आपण केलेली आहे. तर मित्र हो, या सविस्तर मागणीच्या प्रकट पसंती सिद्धांताच्या चर्चेनंतर आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. आपल्याला अधिक काही माहिती हवी असेल, आपल्याला अधिक काही संपर्क करायचा असेल तर आपण आमच्या दूरशिक्षण केंद्राशी संपर्क साधू शकता. आमचा दूरशिक्षण केंद्राचा संपर्क क्रमांक आहे 0231 269 41 71. मित्र हो, तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. आमचा ईमेल ID आहे cde@unishivaji.ac.in. या ईमेलवर तुम्ही आम्हाला थेट संपर्क साधू शकता. जर विषयाच्या संदर्भात आपणास आणखी काही अडचण असेल तर तुम्ही मला पर्सनलीही वैयक्तिकही संपर्क साधू शकता. माझा ईमेल ID आपणास मी देतो आहे. माझा ईमेल ID आहे pgbeco@gmail.com. या ईमेल ID वर तुम्ही मला थेट संपर्क साधू शकता. धन्यवाद.